नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 27 फेब्रुवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहे, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, भारतातील कोणते गाव अधिकृतपणे पहिले जातमुक्त गाव बनलेले आहे? ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच सौंदळा, महाराष्ट्र. ओके. तर महाराष्ट्रामधील आपल्या सौंदळा हे गाव नुकतेच भारतातील अधिकृतपणे पहिले जातमुक्त गाव बनलेले आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. बघा, पहिले असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. बघा, महाराष्ट्रातील नेवासे तालुका, अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदळा हे गावाने 5 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या ग्रामसभेमध्ये आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या जातमुक्त गाव म्हणून आपली घोषणा केलेली आहे. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या गावाने माझी जात मानव हा मंत्र स्वीकारून जात आधारित भेदभाव, अस्पृश्यता आणि विभाजन न करता समानता, समत्वाचे नियम लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पहिल्या महिला संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ओके. तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच हरपरन कौर ट्रेहान. ओके. तर बघा, यांचं असं नाव आहे, हरपरन कौर ट्रेहान यांनी पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पहिल्या महिला संचालक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके. तर पहिल्याच महिला बनलेल्या आहेत, त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. ओके. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे, स्पिनोसोरस मिराबिलिस डायनोसॉरची नवीन प्रजाती कोणत्या वाळवंटात नुकतीच सापडलेली आहे? ओके. तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी म्हणजे सहारा वाळवंट. ओके. तर सहारा वाळवंटामध्ये नुकतीच स्पिनोसोरस मिराबिलिस ही एक डायनोसॉरची नवीन प्रजाती सापडलेली आहे. ओके. तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, स्पिनोसोरस मिराबिलिस ही डायनोसॉरची एक नवीन प्रजाती सहारा वाळवंटामध्ये सापडलेली आहे. तर बघा, सहारा वाळवंटामध्ये निगर आफ्रिकामध्ये ही सापडलेली आहे. ओके. तर बघा, ही जी प्रजाती आहे ती 95 दशलक्ष वर्षापूर्वीची फ्ल्युव्हियल म्हणजेच दऱ्यांशी संबंधित जमिनीत सापडलेली आहे. ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे, पहिला ईशान्य तांदळाचा महोत्सव वारसा धान्य कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे, पहिलाच असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. ओके. तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच नागालँड. ओके. तर बघा, नागालँड या राज्यामध्ये पहिला ईशान्य तांदळाचा महोत्सव वारसा धान्य हा नुकताच साजरा केलेला आहे. ओके. म्हणजेच नुकताच आयोजित केलेला आहे. बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. बघा, पहिला ईशान्य म्हणजेच पहिला नॉर्थ ईस्ट तांदळाचा महोत्सव हा ग्रेन्स ऑफ हेरिटेज ॲग्री एक्सपो चुमोको केडिमा. ओके. तर चुमोको केडिमा येथे नागालँड या राज्यामध्ये आयोजित केला जाणार आहे. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या महोत्सवामध्ये उत्तर पूर्वेतील म्हणजेच पूर्वोत्तर विविध पारंपरिक तांदळाच्या जातींचा, कृषी पद्धतींचा आणि सांस्कृतिक वारसांचा सन्मान केला जाईल. ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट 2027 ही कोणत्या देशात आयोजित केली जाणार? तर बघा, पुढील वर्षाची म्हणजे 2027 वर्षीची AI समिट ही जी आहे ती आयोजित केली जाणार आहे स्वित्झर्लंड या देशामध्ये. ओके. ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर AI समिट 2027ची जी आहे ती स्वित्झर्लंड या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, 2027मध्ये AI समिट म्हणजेच AI इम्पॅक्ट समिट जी आहे ती पुढील आवृत्ती म्हणजे 2027मध्ये जी आयोजन आहे ती जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे होणार आहे. ओके. तर बघा, ही जी अशी घोषणा जी आहे ती AI इम्पॅक्ट समिट 2026 दरम्यान करण्यात आलेली आहे. ओके. म्हणजेच नवी दिल्लीमध्ये जी नुकतीच AI इम्पॅक्ट समिट झाली होती त्यामध्ये ही घोषणा करण्यात आलेली आहे. ओके. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, सलग
दुसऱ्या वर्षी CEO ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे. ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. ओके, म्हणजेच समीर कनोडिया. तर समीर कनोडिया यांना सलग दुसऱ्या वर्षी CEO ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, प्रश्न क्रमांक 7 आहे, बघूयात आपण. देशातील पहिल्या प्रादेशिक जलद वाहतूक प्रणाली नमो भारत ट्रेन कॉरिडॉर आणि मेट्रो नेटवर्कचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठे केले आहे. ओके, तर बघा नुकतेच त्यांनी उद्घाटन केले आहे मेरठ या ठिकाणी. ओके, ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे मेरठ. ओके, तर बघा देशातील पहिल्या प्रादेशिक जलद वाहतूक प्रणाली म्हणजेच RRTS नमो भारत ट्रेन कॉरिडॉर आणि मेट्रो नेटवर्कचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेरठ या ठिकाणी केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, मेरठ हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये येते. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिली प्रादेशिक जलद वाहतूक प्रणाली नमो भारत ट्रेन कॉरिडॉर आणि नवीन मेट्रो नेटवर्कचे उद्घाटन उत्तर प्रदेशमधील मेरठ या ठिकाणी केलेले आहे. ओके, तर बघा यावेळी त्यांनी दिल्ली गाझियाबाद मेरठ कॉरिडॉरचा संपूर्ण 82 किमीचा म्हणजेच 82 किलोमीटरचा विभाग समर्पित केलेला आहे आणि मेरठ मेट्रोची सेवा सुरू केलेली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. चर्चेत असणारे लोनाकापावीर हे औषध प्रामुख्याने कोणत्या रोगाच्या प्रतिबंधासाठी वापरले जाते. ओके, तर बघा या औषधाचं नाव काय आहे, तर लोनाकापावीर. ओके, तर बघा हे जे औषध आहे ते HIV संसर्ग याबद्दल वापरले जाते. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, लोनाकापावीर हे HIV संसर्ग याच्या प्रतिबंधासाठी वापरले जाते. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो बघा, लोनाकापावीर हे जे औषध आहे ते प्रामुख्याने HIV म्हणजेच HIVचा लॉंग फॉर्म काय होतो, तर बघा ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. ओके, असा HIVचा लॉंग फॉर्म होतो. तर HIVच्या संसर्गाच्या प्रतिबंध आणि उपचारासाठी हे वापरले जाते. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा. खजुराहो नृत्य महोत्सवाची 52वी आवृत्ती कोठे आयोजित केली जात आहे. ओके, तर बघा खजुराहो नृत्य महोत्सवाची जी 52वी आवृत्ती आहे 2026 साली, ती खजुराहो मध्य प्रदेश या ठिकाणी आयोजित केली जात आहे. ओके, तर बघा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, मध्य प्रदेशमधील खजुराहो या ठिकाणी ही आयोजित केली जाणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा. फेब्रुवारी 2026मध्ये भारताने टपाल सेवांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच ब्राझील. ओके, तर ब्राझील या देशासोबत नुकतेच फेब्रुवारी 2026मध्ये भारताने टपाल सेवांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करार म्हणजेच MOU केलेला आहे. ओके, MOU म्हणजेच मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पुन्हा एकदा वाचत आहे मी. प्रश्नामध्ये थोडी सिली मिस्टेक होती. ओके, तर बघा फेब्रुवारी 2026मध्ये भारताने टपाल सेवांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला आहे. ओके, म्हणजेच MOU केलेला आहे. ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच ब्राझील. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो ब्राझील या देशासोबत भारताने नुकताच टपाल सेवांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करार म्हणजेच MOU मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग केलेले आहे. ओके, तर बघा हा जो करार आहे तो पोस्टल सेवातील सहकार्य डिजिटल परिवर्तन, बघा पोस्टल सेवांतील सहकार्य डिजिटल परिवर्तन, ई-कॉमर्स, लॉजिस्टिक्स आणि ज्ञान व तंत्रज्ञान देवाणघेवाण वाढवण्यासाठी करण्यात आलेलं आहे. ओके, तर लक्षात असू द्या. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा, तुम्ही कमेंट करून कळवू शकता. ओके, आणि आजच्या दिवसाचे जे काही चालू घडामोडीचे क्वेश्चन होते ते आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.